एक महत्त्वाची बातमी, फडणवीसांनी मोहोळांना काल बोलावून घेतलं असेल असं धंगेकर म्हणाले। मुरलीधर मोहोळ आणि फडणवीस भेटीवर धंगेकरांचं हे विधान। मोहोळांच्या प्रतिज्ञापत्रात 6 ते 7 गुन्हे दाखल असल्याचा उल्लेख असं धंगेकर म्हणतात। रवींद्र धंगेकरांचं मुरलीधर मोहोळ यांना हे प्रत्युत्तर। त्यांनी काल माझ्यावर खंडणी आपलं जमीन बळकावण्याचा गुन्हा आहे, तर त्यांनी तो गुन्हा दाखवला तर मी त्यांचे ते म्हणतील ते मी करायला म्हणजे सजा भोगायला तयार आहे। खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही त्यांची पद्धत आहे। आणि मग त्यांचं ते म्हणले माझ्यावर एक बी गुन्हा नाही म्हणून मी त्यांचं ॲफिडेविट काढलं। मग ॲफिडेविटमध्ये 6-7 गुन्हे त्यांच्यावर निघले। एक 10 आमच्या दलित बांधवांवर अन्याय केला, तो पोलिसांनी काही कारवाई नाही केली, मग तो गुन्हा रजिस्टर आहे ना। आणि मग अशा वेळेला तुम्ही आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं उघडून, अशी त्यांची ती पद्धत झालेली आहे। खरं तर मुरलीधर मोहोळ यांनी काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेतली। बघा, काल त्यांना भेट नाही घेतली, काल त्यांना माझ्या माहितीप्रमाणे बोलवलं असेल। आणि देवेंद्र फडणवीस साहेब एक चाणक्य राजकारणी आहेत। कॅमेरामॅन योगेश सावंत सोबत लक्ष्मण जाधव, TVNN मराठी, पुणे।